नमस्कार मंडळी. बायका इतरांशी बोलत नाहीत, पण कितीतरी लाखपटीने स्वतःच्या मनाशी बोलत असतात. काय बरं बोलत असतील त्या? बघू तरी. सकाळी झोपेतून उठताना, आता 5:45 वाजले, 6 वाजता उठेन. 15 मिनिटं जरा पडून राहते, नाहीतर दिवसभर तेलाच्या घाण्याला बैलं जुंपली जातात, तसं दिवसभर मी कामाला जुंपलेलीच असते. तेवढीच 15 मिनिटं मला गादीचा सहवास मिळेल. दिवसभर दोघींनाही एकमेकींचा विरह सहन करावा लागतो. हा घड्याळाचा काटा कसं दमत नाही कोण जाणे. वाजले 6. आता मात्र मला उठावंच लागेल. दात घासताना कोणती भाजी करावी? फ्रीजमध्ये 3 भाज्या असतील. कोबी मला आवडत नाही, वांगं ह्यांना आणि कारलं मुलांना. जाऊ दे, कोबीचीच भाजी करते. असंही आपल्याला आवडीनिवडी राहिल्याच कुठे. गॅसजवळ गेल्यावर मस्तपैकी चहा टाकते. गॅसजवळ किती बरं वाटतं ना थंडीच्या दिवसात. तेल संपत आले, लवकरच त्याची पूर्तता करावी लागेल. कढईत जरा तेल जास्तच झालेलं दिसतंय, थोडं काढून ठेवते. नाहीतर भाजीत तेल खूप झालं, येईल यांचा फोन. असंही तेल कमीच पाहिजे. माझी दीदी तर फोडणीचे दाणे भिजतील तेवढंच तेल वापरते. अंघोळीला जाताना कोणता ड्रेस घालू? कालच पिवळा ड्रेस घातला होता, आज बांधणीचा घालते. कुठे गेली ओढणी? सापडतच नाही. नेहमी असंच होतं, कितीही कपडे नीट ठेवले तरी वेळेवर सापडत नाही. पिवळा ड्रेसच अडकवते आता, जाऊ देत. जॉबवर जाताना डबा भरताना 3 पोळ्या घेऊ का एखादी कमी करू? वजन वाढत चाललंय. थंडीचे दिवस आहेत, भूक खूप लागते. 3च पोळ्या घेते, जाऊ दे. भाजी कशी झाली देव जाणे. चटणीची वाटी राहू दे बाजूला. बापरे, वेळ झाली, निघायला हवं लवकर. कुलूप लावताना गॅस गिझर लाईट बंद केलं ना मी, पुन्हा बघावं तर वेळ जाईल. सगळं चेक केलं असतं, पण कुलूप लावताना नेहमी अशी द्विधा अवस्था होते माझी. गाडी चालू करताना, ए बाई तू नको नखरे करूस हा, माहिती आहे मला थंडी खूप आहे. तू जर वेळेत चालू झाली नाहीस तर नक्कीच लेट मार्क लागेल. गणपती बाप्पा मोरया, चालू हो ग बाई लवकर. गाडी चालवताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. खूप लोड आहे कामाचा. आजच्या आज मला करावीच लागणार आहे सगळी कामं. पंचिंग करताना उश, झालं ग बाई वेळेत पंचिंग. पडला आजचा दिवस पदरात. लेट मार्क लागला नाही ते बरं झालं. अजून 20-22 दिवस जायचेत. कधी काय अडचण येईल, लेट मार्क लागेल सांगता येत नाही. वेळेत आलेलंच बरं. जेवताना भाजी मस्त झाली आज, यांना नक्की आवडेल. फोन किंवा मेसेज येईलच यांचा. 4 वाजता चहा घेताना, कधी यायचा बाई चहा? आज मात्र चहाची खूप गरज आहे. चहा टाळायला पाहिजे. बसून काम आणि त्यात साखरेचं सेवन. वजन वाढायला तेवढंच पुरेसं. कमी होताना होतं की 100 ग्रॅम, 200 ग्रॅमने, आणि तेही खूप मेहनतीने. किती मन मारू. घेते बाई चहाचा आस्वाद, जाऊ दे. संध्याकाळी स्वयंपाक करताना कोणती भाजी करू? कंटाळा आलाय आज. करते नुसती मुगाच्या डाळीची खिचडी. कढी किंवा टोमॅटोचं सार. नको नको, नुसत्या खिचडीवर नाही भागायचं. करते सगळा स्वयंपाक. किचन ओटा आवरताना पडली तेवढी भांडी धुवून टाकते. जेवण झाल्यावर जाम कंटाळा येतो भांडी घासायला. झोपताना बघते जरा थोडा मोबाईल. स्टेटस बघत असताना किती एन्जॉय करतात या बायका. कसा वेळ मिळतो यांना देव जाणे. मला कुठे बाहेर जायचं म्हटलं की किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्यापेक्षा बाहेर पडायला नको असं वाटतं. हिच्या भावाचं लग्न झालेलं दिसतंय. गळ्यात काही सुंदर दागिना घातलाय. बघते जरा झूम करून. ही गेलेली दिसते बाहेर कुठेतरी फिरायला. मस्त दिसते जीन्समध्ये. हिच्या घरी झालेलं दिसतं हळदी कुंकू. मला नाही बोलवलं. पुढचे फोटोज नको बघायला. अरे बाबा कशाला लटकतोय ट्रेनमध्ये, जरा जाऊन बस की आत. कशाला शायनिंग मारतोय. झोप आली असताना, चला झोपा लवकर, उद्या सकाळी पुन्हा उठायचं आहे. मध्यरात्री जाग आली असताना, आत्ताशी 3 वाजलेत. मला वाटलं 6 वाजले असतील. अजून 3 तास झोपायला मिळेल आपल्याला. आनंदित होऊन रग ओढून गाढ झोपी जाणारी मी आणि माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया, सगळ्यांना समर्पित. हे सगळं आणि यापेक्षा खूप काही बायका मनातल्या मनात बोलत असतात. मैत्रजीवांचे या ग्रुपवर आलेली ही पोस्ट आहे. लेखकाचं नाव माहीत नाही. लेखक अनामिक, सर्व हक्क लेखकाला. मैत्रिणींनो, आजची पोस्ट आवडली तर नक्की शेअर करा.